महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मंडळी बैलगाडा क्षेत्रातलं सर्वात जर महत्त्वाचं गाव जर कुठलं म्हणलं तर बैलगाडा शर्यतीमध्ये बरेचसे प्रकार आहेत. त्यातलं छकडी शर्यत याची क्रेज ही महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशभर आहे मंडळी. याचं कारण पण तसेच आहे. याच बैलगाडी क्षेत्र असेल किंवा छकडी शर्यत असेल तर याची काय म्हणू आपण पंढरी ज्याला म्हणतात तर ते पुसेगावच्या जवळच असलेलं फडतरवाडी हे गाव, या गावामध्ये आलेलो आहेत मंडळी. आपल्या मागे जे शेतकरी आहेत त्यांचं नाव तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आणि याचं कारण पण असंच आहे, कारण वळू क्षेत्रातलं जे नाव आपण म्हणतो तर त्याच्यामध्ये सर्वात मोठं नाव या शेतकऱ्यांचं कायम घेतलं जातं. दावणीला जातीवंत बैल असण्याचं कारण आणि सर्वात जास्त गायी ज्या दावणीला येतात याचं मुख्य कारण म्हणजे ज्या पद्धतीची दावण सध्या आपण पाहतोय आपल्या मागे जवळपास 2 आदत खोंड, एक 2 दाती आणि एक दाताला जुळलेला बैल पाहतोय. पण याच्यातला कुठलाच बैल तुम्हाला कुठल्या बाबतीमध्ये थोडासा मायनस वाटेल असं एकही बैल नाहीये. ह्याच्यात पाहिजे तेवढे गुण किंवा खिलार क्षेत्रात खिलार वळू क्षेत्रामध्ये त्या बैलाकडे कोणते गुण पाहिजे हे बरेचसे आपण त्याच्यामध्ये पाहतोय. खिलार महाराष्ट्राची शान चॅनलचं ॲप जर तुम्ही इन्स्टॉल नसेल केलं तर ते आत्ता लगेच करा, कारण या ॲपवरती बरीचशी माहिती आपण शेतकरी स्वतः त्याच्यामध्ये टाकू शकतात. आणि यंदाच्या वर्षी आपण जवळपास 2025च्या कॅलेंडरमध्ये ब्रीडिंग कशी असली पाहिजे या संदर्भातली माहिती आपण तुम्हाला देणार आहोत. हे सर्व शेतकरी असतील, वळू मालक असेल तर यांच्या माध्यमातून आपण ती माहिती तुमच्यापर्यंत देतोय. स्वप्नील नमस्कार. नमस्ते. आम्हाला सर्व प्रेक्षकांना एकदा तुमचं नाव, गाव, फोन नंबर आणि हे तुमचं फडतरवाडीला यायचं कसं ते सांगा. माझं नाव स्वप्नील उत्तम फडतरे, राहणार फडतरवाडी, पोस्ट बोध, तालुका खटाव, जिल्हा सातारा. आता हे आमचं लोकेशन सांगायचं झालं तर पुसेगाव फलटण रस्त्याला, पुसेगावपासून एक 10 किलोमीटर अंतरावर बोध फडतरवाडी म्हणून गाव आहे. आणि फलटणच्या बाजूने आलं तर एक 40 किलोमीटरवर फडतरवाडी आहे, ललगुणा आणि बोधच्या मध्ये. स्वप्नील, आता तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये तुमचं नाव वळू क्षेत्रामध्ये सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. आज आवर्जून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरत असताना गाई मालक तुमच्या दावणीचं नाव आवर्जून काढत असतो. आणि आज तुमच्या दावणीला आपण ज्या पद्धतीची वासरं पाहतोय किंवा जे वळू बैल पाहतोय की त्याबद्दल आम्ही माहिती घ्यायला आलोय. खरं तर आता सध्या आम्ही मागे जो जुळलेला वळू बैल पाहतोय तर आम्हाला ह्याची माहिती द्या. हा आपला किती दिवसापासून कुठून घेतलाय, किती गाई भरून झाल्यात? आता हा बैल आपण 3रं वर्ष चालू आहे. आता ही आदत असताना बैल आणला होता. आपले शिवनूरचे शिवांना आजूर म्हणून आहेत, त्यांच्याकडून बैल आणला. ह्याच्या जोडीला एक बैल आणला, ते आत्ता दिला आपण. ही जोड आपण 5.5 लाख रुपयाला खरेदी केलेली शिवांनांकडून. तर ह्या बैलाच्या आत्तापर्यंत गायला चालू केल्यापासून एक 1500 गाय भरून झालेत ह्या बैलाकडून. आणि हा बैल सिद्धापूर लाईनचा, ब्लड लाईनचा बैल आहे. याचा बाप गणपती पुजारी चनेगाव यांच्याकडे होऊन गेला. ओके. स्वप्नील, आता इथं अजून एक असं विचारायचंय की जेव्हा आपण आता हे वळू बैल सांभाळतो किंवा निवडून आणतो किंवा आता ज्या पद्धतीचं तुमचं कितवं, आता तुझं कितवं जनरेशन आहे की तुझे वडील आजोबा किती मागची पिढी ह्या क्षेत्रात काम करते? आता आमच्या आजोबांनी केलं, पण आजोबांनी थोडे दिवस केलं, एक 3-4 वर्ष आजोबांनी केलं. त्यानंतर चुलत्यांनी पण केलं आणि 2 वर्षामध्ये जरा गॅप पडला. आणि 94 साली वडिलांनी पहिला बैल आणला. 94 सालपासून आमचा म्हणजे बंदच नाही हा. हा नादच बंद नाही. 94 सालपासून 1-2 बैल कायम असते. तर मंडळी, आता इथं एक गोष्ट जर आपण सांगायचं म्हणलं तर प्रत्येक दावणीला गेल्यानंतर आपण त्या बैलाची त्याचा बाप कोण, आजोबा कोण ही वंशावळ विचारत असतो. ज्या खाणीतला बैल आहे त्या बैलाची खास मुलाखत म्हणजे चनेगावच्या पुजारी यांच्या हा त्याचा बाप आहे, तिथला जो बैल होता तो. तर त्या बैलाची मुलाखत आपण चॅनलवरती याच्या अगोदर टाकलेली. ती जर तुम्ही पाहिली नसेल याच्या अगोदर, ती या मुलाखतीच्या शेवटी पाहू शकता किंवा डिस्क्रिप्शन मध्ये त्या बैलाची मुलाखत आहे. आणि एक गोष्ट आपण बघतो तर बैल किती जुना आहे किंवा त्याचा बाप कोण, आजोबा कोण ह्याची माहिती आता गाई मालक घेतो. त्याचबरोबर तो बैल ज्या गुरुच्या हातात आहे, म्हणजे आज आणलेली वस्तू ज्या गुरुच्या हातात आहे, ज्या मालकाच्या, जे शेतकऱ्याच्या हातात आहे, ते पण महत्वाचं आहे. कारण आणल्यानंतर त्याची तयारी करणं, हे करणं. आज तसं पाहायला गेलं तर ह्यांच्या गोठ्यामध्ये जिथं बैलाची बांधणी असती तिथं जर जाऊन पाहिलं तर एक माणूस खास तिथं 24 तास बैलांसोबत त्याचं राहणं, त्याचं रात्रीचं झोपणं देखील गोठ्यात असतं. तर म्हणजे आपण हे पण पाहतो की बाबा ज्याच्याकडे चाललोय तो माणूस किती विश्वासाचा आहे. तर
त्याच ताकदीचं हे कुटुंब आपण म्हणतोय. स्वप्नील, आता बरंचसं आम्ही पाहतो तर गायी थोड्या प्रमाणात वाढताना आम्हाला महाराष्ट्र कर्नाटकमध्ये दिसतात आहे. हो. आता तुम्ही पण या क्षेत्रात काम करत असताना काय बदल वाटतो की यंदाच्या काही काळांमध्ये आता गायी किती प्रमाणात आहेत आपल्याकडे? आता गायी बैलाकडे भरवायला येण्याचं प्रमाण म्हणजे बैलगाडा शर्यत बंद होण्याच्या अगोदर गाय होत्याच, पण बैलगाडा शर्यती बंद झाले, एक 6-7 वर्ष गॅप त्यात गेला, तर त्यावेळेला गायचं प्रमाण थोडंसं घटलं होतं. त्यावेळेला लय जास्त झालं तर एक 22 ते 25 गायच्या वर 30 गाय कधी झालीच नाही. त्यामध्ये Okay. बैलगाडा शर्यत बंद होती तोपर्यंत. आणि त्याच्यानंतर तुमच्या सहकार्यानं असेल किंवा अजून कोणाच्या अशा मोठ्या मोठ्या लोकांच्या सहकार्यानं बैलगाडा शर्यत चालू झाली. आणि आत्ता सध्या चालू घडीला एक 100 गायच्या आत एक महिन्याला गाय येत नाही. ओके. म्हणजे सगळ्यात अगदी कमी झालं उन्हाळ्याच्या दिवसात म्हणलं तर 80-85 गाय आत्ता महिन्याची चालू आहे बैलांना. स्वप्नील, आता इथं एक गोष्ट आपण म्हणजे महाराष्ट्र सरकारला नक्कीच ही बाब जाणून देऊया की बैलगाडा शर्यत बंदी उठली ही आपल्या शेतकऱ्यांसाठी या खिलारसाठी महत्वाची गोष्ट होती. खूप महत्त्वाची गोष्ट. बैलगाडा शर्यत चालू होणं ही सगळ्यांच्याच फायद्याचं आहे. छोटे मोठे व्यावसायिक असतील, हॉटेलवाले आणि गाडीवाले समजा, त्यांचा व्यवसाय पूर्ण चालू झाला. आणि लहान लहान वासरं जी विक्री म्हणजे वर्षातून 1-2 वासरं जर विक्रीला 1-2-4 गाया पळणारा शेतकरी असेल तर वर्षातून 1-2 वासरं जर विक्री तर त्याची अर्थव्यवस्था चालू शकते त्याच्यावर, Okay. वासरांच्या विक्रीवर. त्यामुळे ही खूप महत्त्वाची बाब आहे बैलगाडा शर्यत चालू राहणं. आणि आता त्याचबरोबर यंदाच्याच काही दिवसांपूर्वी दीड महिन्यापूर्वी महाराष्ट्र सरकारने देशी गोवंशाला राज्यमाता गोमाता म्हणून घोषित केलं. तर ही पण एक आपल्या देशी गोवंशासाठी मोठी गोष्ट आहे. तर कसं पाहता आता या दृष्टिकोनातून? ही राजमाता गोमाता म्हणजे कसं झालंय, ही जी देशी गाय होती आत्ता जी एचएफ हे दूध व्यवसायाकडे जी माणसं जास्त वळलेली, एचएफ गाय आणि जर्सी वगैरे याकडे जास्त वळलेली, तर ही देशी गायला राजमाता गोमाता जर घोषित केलं त्यामुळे जरा अजून लोकांचा कल देशी गायकडे वळणार आहे. ओके. हा. तर मंडळी, या मुलाखतीच्या सुरुवातीला आपण या वळू बैलाची माहिती घेतली. महाराष्ट्र सरकारने बैलगाडा शर्यत बंदी उठवणं का गरजेचं होतं हे देखील आपण जाणून घेतलं. आता कुठेही जाऊ नका, आपण थोड्याच वेळात त्यांच्या दावणीला असलेल्या अजून एका जातीवंत वळू बैलाची की जो 2 दाती आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रदर्शनाच्या संदर्भातली आपण माहिती मालकांकडून घेणार आहोत. प्रदर्शनामध्ये गेल्यानंतर एखाद्या बैलाला नंबर मिळणं न मिळणं, काय प्रकार असतो किंवा कसं असतं, या संदर्भातली माहिती आपण थोड्याच वेळात पाहूया मंडळी. तर मंडळी, आता आपण स्वप्नील फडतरे यांच्या पहिल्या बैलाची माहिती पाहिली, वळू बैलाची. आता त्यांच्या दावणीला असलेला अजून एक 2 दातीमधला वळू बैलाची माहिती घेणार आहोत. स्वप्नील, आम्हाला या वळू बैलाबद्दल माहिती द्या. किती भरलीत आजपर्यंत गायी आणि ह्याची वासरं आपल्याला पाहायला मिळतील का सध्या, का अजून वेळ आहे? वासरांना वेळ आहे, पण हा बैल आपण गेल्या वर्षी खरेदी केला. गेल्या वर्षी ह्या दिवसातच बैल आपल्या चिक्कोडी तालुक्यात इटनाळ म्हणून गाव आहे, तिथं सिद्धप्पा म्हणून आहेत, त्यांच्याकडून बैल हा खरेदी केलेला आदत होता. आणि बैलाने आत्ता दात लावून 1-2 महिने झालेत. पण ह्या बैलाचं वैशिष्ट्य जरा कलर, जरा आत्ताच्या मार्केटला हा कलर चालत असल्यामुळे, हे जरा चित्रा कोसा कलरमध्ये बैल येतोय. ह्याचा कलरमध्ये चालू असल्यामुळे जरा लोक ऐकत नव्हते, त्यामुळे जरा हा लवकर चालू झाला बैल गायला. आदतमध्येच आपण बैल चालू केला. आदतमध्ये बैलानं 200 गाय लावल्या आणि आत्ता जवळपास याचा आकडा गायचा आत्ता दात लावून 2 महिने झालेत, 450 गाय झाली बैलाची. ओके. स्वप्नील, आता एक गोष्ट आता आम्हाला अजून एक असं विचारायचं आहे की नुकतंच आम्ही मागे महाराष्ट्रामध्ये कर्नाटकामध्ये बरीचशी प्रदर्शनं झाली. बऱ्याचशा प्रदर्शनामध्ये आम्ही हा जातीवंत आदत किंवा 2 दाती गटाला आम्ही पाहिला. तर कुठं कुठं बैल प्रदर्शना गेलता आणि काय काय नंबर तिथून घेऊन आला? आता हा पहिलं प्रदर्शन आपल्याकडे आणल्यानंतर, पहिलं प्रदर्शन महेशदादा लांडगे यांनी भरवलेलं मोशीला जे प्रदर्शन झालं पहिलं, त्या प्रदर्शनला आदत गटामध्ये 1 नंबर झाला. त्याच्यानंतर पुसेगावला 1 नंबर झाला आणि त्यानंतर मार्चमध्ये कनेरी मठला प्रदर्शन भरलेलं, काळसिद्धेश्वर स्वामी, तिथं 1 नंबर झाला 2 दाती गटामध्ये. नाही, आदतच होता तिथं, पण कनेरी मठला पण आदतच होता. त्याच्यानंतर आत्ताच्या ऑगस्टमध्ये 11 ऑगस्टला प्रदर्शन झालं बंटीदा क्लासिक खिलार प्रदर्शन गडिंग्लजला. ओके. तिथं 2 दाती गटामध्ये 1 नंबर झाला. आणि त्याच्यानंतर 22 ऑगस्टला घटप्रभेला प्रदर्शन झालं. घटप्रभेचं प्रदर्शन एक मोठं असतं, तर त्या प्रदर्शनला घेऊन गेलो. तिथं 2 दाती आणि 6 दाती सर्व गट एकत्र असतात. त्या सर्व गटामध्ये आम्हाला 2 नंबर दिला तिथं. ओके.
तर आता प्रदर्शनामध्ये गेल्यावर आपल्या बैलाला नंबर मिळणं हे नक्कीच प्रत्येक मालकासाठी ही आनंदाची गोष्ट तर असतेच, कारण आपण करत असलेल्या मेहनतीला कोणीतरी प्रोत्साहन देतं हे. त्यामुळं मी सर्व महाराष्ट्र कर्नाटकांना अजून आव्हान करेल की ज्यांना म्हणजे प्रदर्शनं ऑलरेडी बरीचशी भरतात आहेत आणि ह्या प्रदर्शनामध्ये स्वप्नील एक गोष्ट म्हणजे मी बोलतो ती बरोबर आहे का तीही सांगा की बैलगाडा शर्यत बंदी उठण्याच्या अगोदर आम्ही कोसा खिलार कुठे प्रदर्शनात नाही पाहिलेली. काजळी खिलार असायची आणि काजळी खिलार एक जातीवंत सुंदर महाराष्ट्राचं पांढरं सोनं आहेच आहे. पण प्रदर्शनाच्या अगोदरच्या म्हणजे बंदी उठण्याच्या अगोदरच्या काळात नव्हतं कोसा खिलार. कोसा खिलार नव्हता. आमची पण बैल पहिल्यापासून आता हे 3 वर्षात फक्त कोसाकडे आम्ही पण वळलो. पहिल्यांदा अगोदर आमची पण काजळीच बैल पूर्ण होती. आम्ही पुसेगाव चॅम्पियन 4 वेळा झालोय आणि अखिल भारतीय प्रदर्शन पण काजळी बैलाकडूनच एक 4 प्रदर्शन 1 नंबरनं खेळलोय बाहेर जाऊन. बाहेरच्या राज्यात जाऊन. म्हणजे पांढरा कलर आमच्या भागाला पण पांढरा कलर गाय भरण्यासाठी पण जास्त चालत होता. आणि हे आता अलीकडे काय झालं बैलगाडा शर्यतीमध्ये नवीन पिढी निर्माण झाली. नवीन पिढीला आता हा कलर जास्त आवडतोय आणि त्यांचं सगळ्यांचं म्हणणं की कोसा कलर हा पांढऱ्या बैलापेक्षा कोसा कलर हा रागीट चपळ आणि मजबूत हा कोसा कलरचा बैल येतोय. तर ह्या सोशल मीडियाद्वारे जरा कोसा कलरची जरा जाहिरात जास्त झाल्यानंतर ह्या 2-3 वर्षात एवढं मार्केट कोसा कलरला आलं. मग आम्ही काजळी बैल आणि पांढरा पूर्ण बंद करून कोसा बैलाकडे वळलो. म्हणजे कोस्याला जुन्या काळामध्ये शेतीशिवाय कोणी विचारायचं नाही, पण आता एक आनंद वाटतो की आज कोसा देखील आपला याच्यामध्ये पाहायला मिळतो. स्वप्नील आता एक गोष्ट अजून एक जर पाहायला गेलं तर तुम्ही प्रदर्शनामध्ये नंबर देखील मिळवले. कुठे पहिला असेल, दुसरा असेल, कुठे चॅम्पियन असेल. पण आपल्याला समजा दावणीला कधी आपलं वासरू जर प्रदर्शनामध्ये गेलं, एखाद्या जागी नंबर नाही मिळाला तर कसं पाहता याच्याकडे दृष्टिकोन कसा असतो? आता नंबरचं कसं आहे, एखादी गोष्ट प्रत्येकाचा म्हणजे निवड करणाऱ्यांचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो किंवा काय. तर आपण प्रदर्शनला ह्यासाठी जातो की बैलानं नंबर द्यावा बैलाला, ह्यासाठी प्रदर्शनला जायचं नाही. तर मोठमोठी जी प्रदर्शन असते त्या प्रदर्शन बघण्यासाठी अगदी कर्नाटक महाराष्ट्रातनं जे लोक येतात, प्रेक्षक येतात, तर त्या सर्वांना बैल बघायला मिळावा, पाहायला मिळावा. कुठल्या जातीचा बैल कुणाकडे आहे, कसा आहे, कोणाकोणाला कुठला बैल आवडतो ते ज्यांना त्यांना कळतं. त्या प्रदर्शनचा नंबर नाही मिळाला काय झालं तर त्यात काय नाराज होण्याचं काय हे नाही. धन्यवाद स्वप्नील. आता थोडंसं पुढे मला हे विचारायचं आहे, आपण मगाशी पाहिलेला दाताला जुळलेला वळू बैल असेल, आता हा 2 दाती मधला असेल, तर गाई भरण्यासाठी आपण किती पैसे घेतो किंवा काय असतं त्याचं? हे गाई भरण्यासाठी आपण ह्या बैलाला 2 दाती बैलाला 1500 रुपये दर केलेला आहे आता. आणि बैला जुना बैल आहे सिद्धा बैल त्याला 1000 रुपये घेतो. का बरं ह्याला 1.5 आणि त्याला कमी का? तो तर मोठा विषय असा आहे की हा चित्राकोसा जे कलर आहे आता ह्याला मार्केट जरा जास्तच आहे. चित्राकोसा कलर म्हणलं की जरा बदल काहीतरी असावा. म्हणून काय होतंय, दोघाचा दर एक ठेवला की जरा सगळे मग एक तेवढेच पैसे देतात, मग हाच बैल भरा. मग हा बैल अजून कवळा म्हणजे जास्त लोड एका बैलाला देऊन पण चालत नाही. त्यासाठी जरा दराचा फरक ठेवला की जरा ह्या बैलाचा लोड जरा कमी होतोय. त्यासाठी आपण दर हे केलाय. ठीक. आणि कुठल्या ह्याचा बाप कोण, आजोबा कोण, कुठल्या लाईनचा बैल आहे काही सांगू शकतो? हा बैल तिकोंडी लाईनचा, तिकोंडी राजाचा जो वडील होता सिंगमोडका कोडमोरचा सोन्या, त्याच बैलाची लाईन आहे. फक्त तिकोंडी राजाच्या सख्या भावाचं हे वासरू. म्हणजे कारकलला ते शिरस्वांनी जे कारकलला बैल राजा वारल्याच्या वेळेला बैल आणला गाय भरण्यासाठी, ते मोठा एक त्या बैलाचं वासरू तो कारकलला त्यांनी दिला परत देसाईंना. दक्षिण सोलापूर हा त्या बैलाचं वासरू जो मेटकऱ्यांचा एक फेमस बैल होऊन गेला वळू बैल बघा, हौशा चांडवलवाडी. हा त्याचा बाप म्हणजे मेटकरींचा हौशा आणि हा बैल एकाच बैलाची. हे भाऊ म्हणू शकतो. मला स्वप्नील एक विचारायचं, आता तुम्ही सांगितलं की ह्याचा बाप तो श्रीशैल्य दळवाई यांच्याकडे होता किंवा तो नंतर दक्षिण सोलापूर मध्ये पाहण्यात आला. तर हे आपण कसं काय आपण नोंद ठेवतो? आपण काय असं करतो का की वहीमध्ये किंवा आता हे तुम्हाला वडिलांना माहिती होतं, वडिलांनी वहीत नोंद करून ठेवली, तुमच्या माहिती करून झालं, पण उद्या भविष्यात तुमच्या पुढच्या पिढीला माहिती आपण वहीमध्ये नोंद करतो का कसं करतोय? आता हे जी नोंद पण असतेच, आपण पण ह्याची माहिती घेताना कसं घेतली, बैल खरेदीच्या वेळेला केला खोंड गेल्या वर्षी खरेदी केला त्यावेळेला आपल्याला पूर्ण याची माहिती नव्हती. पण जसा बाजूला सर बाजूला असू दे बैल असा आडवा दिसला तरी दिसू दे, अख्खा बैल दिसतोय. मग बैल खरेदी करून आणल्यानंतर हा जो लहान वासरू असताना ज्यांच्याकडे ही बैल गेला म्हणजे व्यापारी, पहिल्यांदा संजय गंगमय हुलजंती यांच्याकडे हा खोंड गेला. त्यांच्यापासून आपले अशोकदादा बलवडीचे त्यांच्याकडे गेला. त्यांच्याकडून संक पाटलांच्याकडे काय दिवस होता लहान असताना. असे 3-4 मालक फिरून बैल
इटनाळमध्ये गेला आणि इटनाळमधनं आपण आणल्यानंतर आपल्या बैलाची खरेदी झाल्यानंतर ह्याची माहिती सगळी लागत गेली. पहिली मालक कोण होती, मग ती संजू अण्णांनी पण आम्हाला माहिती दिली हा बैल कुठला. उंब्रजमध्ये तिथं जत तालुक्यात उंब्रज म्हणून गाव आहे, उंब्रजमध्ये याचा जन्म झाला होता. आणि याचा बाप पहिल्यांदा सुरुवातीला आदत 2 दातीमध्ये माडगावचे केशव माळी यांच्याकडे याचा बाप होता अगोदर. मग त्यांनी पण मला पूर्ण माहिती ह्या बैलाची दिली. तिथनं माहिती निघत गेली. धन्यवाद स्वप्नील. स्वप्नील, आता आम्हाला एक खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या पुढाकाराने आणि तुमच्या सगळ्यांच्या शेतकऱ्यांच्या, वळू मालकांच्या, जुन्या जाणकार लोकांच्या मदतीने आता तुम्ही ही जी माहिती सांगितली, याचा वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा, तर ही माहिती जी आपण वहीवरती नोंद करतोय ती आपण चॅनलच्या माध्यमातून आपण नुकतंच एक ऍप लॉन्च केलंय की ज्याच्यावरती आपण ही माहिती नोंद करणार आहोत. मग आता ही माहिती आपण नोंद करण्यासाठी आपण ब्रीडिंग प्रोग्राम राबवतो की ज्याच्यामध्ये आपण प्रत्येक बैलाला, गाईला, त्यांच्या होणाऱ्या वासरांना मायक्रोचिप बसवणार आहोत. की जसं आपण कानाला बिल्ला लावतो की जो एक सरकारचं रजिस्ट्रेशन असतं. आता प्रत्येक खिलार पालकाचं बऱ्याच जणांचं म्हणणं आलं, आम्हाला हे कानाला बिल्ला लावणं नाही आवडत कारण आमच्या खिलारच्या सौंदर्यामध्ये थोडंसं फरक पडतो. त्यामुळे ही मायक्रोचिप अशी आहे की एक तांदळाच्या दाण्यासारखं आहे की जी आपण ही कांबळ म्हणा किंवा मानेची जी चमडीची भाग आहे तिथे बसवणार की जेणेकरून ह्या बैलाची नोंद आणि ह्याच्यापासून आता जवळपास तुम्ही जेवढ्या गायी भरल्यात त्या वासरांची नोंद आपण त्याच्यात करणार आहोत. तर हे नक्की पुढील पिढीसाठी हे चांगलं राहील का जर केलं तर? रेकॉर्डिंग एक नंबर. आता कसं झालं, ही करण्यामुळे काय होईल, खरी माहिती आहे ती लोकांसमोर येईल. आता याच्या अगोदर असं पण झालं, बरेच नामांकित वळू सोशल मीडियाद्वारे जेवढं नामांकित वळू झाले त्याच्यानंतर बैल तो अस्तित्वात नसताना 2-3 वर्षानंतर पण त्याची लहान लहान वासरांची विक्री झाली म्हणजे त्याच्या नावाखाली. ती जी खोट्या बातम्या होती, खोटी जी माहिती होती ना ती पसरणार नाही. ही मायक्रोचिप जर बसवली ना तर ज्याचं त्याचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर खरी माहिती आहे ती लोकांपर्यंत पोहोचणार. धन्यवाद स्वप्नील. आणि ह्याचा मेन उद्देश आपला हाच आहे की ज्या मालकीचं बैल आहे त्याच्या दावणीला, आता तुमच्या दावणीला असताना तुम्ही किती गाई भरल्या त्याच्याकडून? 400. तर 400 गाई भरल्या, 400तली 300, 350, 400 वासरं आम्हाला ते तुमच्या नावावर भविष्यात राहावी की नंतर पुढे. तर ह्यासाठी हा आग्रह. त्याचबरोबर जसं तुम्ही म्हणले की फसवणूक जी होती किंवा फसवणुकीमध्ये आपण असं म्हणूया की एखादा नवीन खिलार पालक दादा की जो नुकताच या क्षेत्रात येतोय, म्हणजे तो त्याच्या म्हणजे आपण चॅनलच्या माध्यमातून ह्या प्रसिद्ध दावणी दाखवून त्यांना पण आकर्षण वाटते, पण त्याची घरची कॅपॅसिटी नसताना त्यांनी या क्षेत्रात येणं चांगली गोष्ट आहे. पण त्याच्यासाठी त्यांनी लाखोचा खर्च करून नंतर उद्या त्यांनी काय म्हणू आपण त्याचा मुडाप होणं योग्य नाही. म्हणजे ते एक जण खिलार क्षेत्रात गाय घेऊन सांभाळायला येणार असेल तो मोडीस जाईल. तर हा आपला त्यातला प्रयत्न आहे. स्वप्नील, आम्हाला परत एकदा तुझं नाव आणि फोन नंबर सांग. माझं नाव स्वप्नील उत्तम फडतरे, राहणार फडतरवाडी, पोस्ट बुध, तालुका खटाव, जिल्हा सातारा. आणि माझा मोबाईल नंबर आहे 8308077307. धन्यवाद स्वप्नील. मंडळी, आता आपण स्वप्नील यांच्या दावणीच्या 2 वळू बैलांची मुलाखत पाहिली. आता आपण स्वप्नील यांच्याशी चर्चा करत होतो, पण आता आपण त्यांच्या दावणीला असलेले 2 आदत खोंड आहेत की त्या संदर्भात आपण स्वप्नील यांच्याशी चर्चा न करता त्यांच्या वडिलांबरोबर मेन चर्चा करणार आहोत. कारण बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की आम्हाला पण अशी वासरं घ्यायची असतील, शर्यतीला असतील किंवा आम्हाला दावणीला सांभाळण्यासाठी असतील, तर ती कशी निवडायची. तर या संदर्भातली हा खास मुलाखत असणार आहे, ती थोड्याच वेळात पाहणार आहोत. मंडळी, खूप खूप धन्यवाद. मंडळी, आपण स्वप्नील यांच्या दावणीची सुरुवातीला, या मुलाखतीच्या सुरुवातीला अशी माहिती पाहिली की 6 दाती बैल असेल किंवा जुळलेला बैल असेल किंवा सध्या 2 दाती बैल असेल, त्या बैलाकडून गायी भरत असताना कुठली काळजी घेतली पाहिजे किंवा किती मोठ्या प्रमाणात त्याची वासरं असतील किंवा गायी मोठ्या प्रमाणात भरल्यात किंवा शर्यतबंदी उठणं हे का जास्त महत्त्वाचं होतं, या सर्व संदर्भातली माहिती घेतली. आता या मुलाखतीच्या शेवटी आपण त्यांच्या दावणीला असलेली अजून एक सुंदर गोष्ट म्हणलं तर 2 आदत खोंड सध्या त्यांच्या दावणीला टॉपचे आहेत, तर त्या संदर्भात माहिती घेऊया. दादा, आम्हाला सध्या तुमच्या सोबत असलेलं खोंड कुठून घेतला, काय घेतला किंवा तो किती दाती आहे, काय ती माहिती द्या. हा कोंड इटनाळ म्हणून गाव आहे, चिकोडी तालुका. इटनाळमधनं खरेदी केला आहे. ओके. सिद्धाप्पा. आता एक विचारायचं की जेव्हा एखादा खोंड खरेदी केला जातो, खरं तर मागच्या मुलाखतीच्या सुरुवातीलाच आम्हाला स्वप्नीलला विचारायचं होतं की जेव्हा आपण एखादा बैल घ्यायचं ठरवतो तेव्हा त्या बैल जेव्हा लहान वासरू असतो तेव्हापासूनच आपण त्याच्यावर लक्ष ठेवतो आणि जेव्हा खरंच त्या मालकाची देण्याची तयारी होती किंवा आपली घेण्याची कॅपॅसिटी होती तर का अचानक ठरतं की आज हा बैल घ्यायचा? कसं असतं नियोजन? अचानक नाही, अगोदर ध्यान ठेवावं लागते. ओके. अगोदर बैल कसा होईल, हा बैल आणला का नाही, हा बैल आणला तेव्हाच हा बैल बघितला मी
ओके. हा बी बैल आपणच न्याचा म्हणून सांगितलं. मग हा कधी आणला, त्याच्यानंतर किती दिवसाच्या गॅपनी हा आणला? 1 वर्षाची. 1 वर्षाने. म्हणजे कमीत कमी 1 वर्ष याच्यावर लक्ष होतं. म्हणजे आज तो कोणाच्या दावणीला तिथून हा, कुठे हा, गेला तर हा. तिथं पण लक्ष ठेवावं लागतंय. कारण हे कलर आहे ना, हा कलर लय आवडतो मला. मग आता हा बैल बघितला तेव्हाच हा का नाही घेतला? ते लहान होता ना. ओके. हा म्हणजे गायला पीत होतं वासरू. नाही, त्यांनी पण विकत आणलेलं, हा. पण लहान होतं. म्हणलं अजून बी कसं कसं होतंय बघूया, मोठं होते जरा, आणि मोठं झाल्यावर मग घेऊया म्हणून. मग आपण आता एवढ्या वर्षाचा अनुभव असला तरी आपण थोडस म्हणजे त्याची वाट पाहतो की अजून त्याची गुण हा, पुढे पुढे गुण, हा, अजून एखादं हा. वासरू लहानपणी जर हो, गुण हो. दाखवत नसेल हा, तर पुढे जास्त गुण हा, गुण दाखवतं. दाखवतं. ओके. स्वप्नील, मला अजून एक असं विचारायचंय की 2 खोंड दावणीला आणलेत, हा. तर आता आणल्यानंतर ह्यांचं पुढचं नियोजन काय आहे? की आपण प्रदर्शनाची तयारी करतोय का वळूची, का सगळीच तयारी करत असतो? आता ही बैल घेतली ते आपण इटनाळ्यामध्ये, तर त्यांनी ही बैल शेतीच्या कामाला सुद्धा शिकवलेली बैल आहेत. ओके. म्हणजे ह्यांचा व्यापार आपण वळूसाठी तर करणारच आहे, हम्म. पण शेतीचं वळण, शेतीच्या कामाचं वळण, बैलगाडीला जुंपणं हे असू द्या, हम्म. हे पूर्ण चारही बाजूला कामाला चालणारे बैल आहेत ही. आणि हे अजून आदत आहे, ते अजून 3-4 महिने दोघं पण दात लावणार नाहीत. जोडी गटात 3 यात्रेत 1 नंबर केलाय. ओके. गडिंग्लजला जोडी गटात आदतला 1 नंबर झाला, आणि घटप्रभेला पण आता जोडी गटात आदतला 1 नंबर यांना दिला होता. तर दादा आता एक विचारायचं की स्वप्नील म्हणला की ही त्यांनी शेती कामाला पण हो, ट्रेन केलं. शेती किती कामाला. क्षेत्र आहे दादा आपलं शेतीचं? आमचं क्षेत्र किती 4-5 एकर आहे. तर मला हे विचारायचं की शेती आपण आता एवढी बैल आहे तर बैलांकडून काही करून घेतो, नाही, मग ट्रॅक्टरवर शेती ट्रॅक्टर- असती. ट्रॅक्टरनं तर मला हे विचारायचं की तुमच्या जुन्या काळामध्ये बैलांकडून शेती केली जायची केली का? की. हो. मग बैलांकडून शेती करणं जास्त चांगलं का ट्रॅक्टरवर सोपं नाही आहे? नाही, बैलानं. म्हणजे बैल. काय काय कारण असतं की बाबा बैल बैलाची काय? शेती म्हणजे 1 नंबर शेती बैलाची. पण आता बैल बै- खरेदी करायचा, त्याला बरोबर एक गडी माणूस, एक हो. माणूस असतो, त्याचा खर्च आहे, बैलांची वैरण. ट्रॅक्टर आणला तर एकदाच पैसे द्यायचे हो. आणि गरज लागलं तरच हो. तेल भर, तरी बैलांवरच चांगले. हो, बैलावर चालू 1 नंबर बैलाशिवाय शेती नाही. शेती पिकायला बैलासारखी नाही, बैलासारखी शेती नाही. जे मी वावराला जे मातीला- आतापर्यंत वळूची बैल सगळे आणलेत शेतीला, ह्या 2 वर्षातच नाही. ओके. म्हणजे नुसतं सगळे- आपण सगळे. वळूचं काम नाही तर हा, त्याला सगळं- शिकवण सगळं. पण, गाडी असेल. मी 94 साली राजा आणला, राजा म्हणून बैल होता, त्यासला बैल देखना नाही. मग तो बैल मी गयाला वापरून शेती काम करायचं. आता तुम्ही जो राजा म्हणताय तो सध्या इचलकरंजीत लाकूड शर्यतीला गेला, तो नाही, बैल, राणा. तो नाही. तो राणा. ते हा, राणा. हा. ते आत्ता नाही, सुरुवातीला 94 साली मी आणला बैल. ओके. ओके. तर अजून एक आता नुकतंच या राणाचा पण उल्लेख झालाय, तर आपण राणा कुठे दिलाय, काय दिलाय, काय माहिती सध्या राणाची? राणाला इचलकरंजीत दिला, ते लाकूडवाड्या शर्यतीला. ओके. त्याला जरा ट्रेन आपण जुपायची याची जुपायला सवय लय चांगली चांगलं होती. 1 नंबर बैल. मग आता तुमच्याकडचा बैल दुसऱ्याने घेऊन जाणं, की जो बैल आता राणा जुळलेला होता ना, हो, हो. काय वय असेल राणा दिला तेव्हा? ती असेल की 8-9? नाही, 4-4.25 वर्षाचा. ओके. हम्म. मग आता तुमच्याकडनं बैल तिकडं ते घेऊन जाताना त्यांनी आता एवढ्या बैलांमधनं त्याच्यात काय पाहिलं की जे असं त्यांना माप गरजेचं होतं ना. ओके. हो, गच्च माप, मोठा लांबडा. मोठा बैल, आणि त्यांना- लांबी तेवढीच, आणि हातपाय एवढं मजबूत येतं, त्याला पाय होतं हा. ना, जाड पाय आणि छाती भरदार. ओके. मग त्यात तसा बैल त्यांना लाकूड शर्यतीला जे वंडका असतो, एक 400-450 किलोचा वंडका असतो, हम्म. तो वंडका ओढण्यासाठी तसा भारदस्त शरीराचा बैल त्यांना पाहिजे ओके. असतो. तर ते आमची पुशेगावची यात्रा गेल्या वर्षी ज्या वेळेला झाली, त्याच्या अगोदर 2 महिन्यापासून ते आम्हाला म्हणजे डायरेक्ट ते मूळ मालकच आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये होते. मूळ मालक डायरेक्ट इथं घरून बैल बघून गेलेले होते ते. मग यात्रा झाल्यानंतर आपण 1-2 महिन्यानंतर बैल ते दिला होता पुशेगाव. स्वप्नील, आता इथं आपण असं पण म्हणू शकतो का की जसं तुम्ही दादा म्हणले की आपण म्हणले आपण हा खोंड खरेदी करायच्या वेळेस आपण एक वर्षाच्या गॅपनी हा घेतला, याच्यावर लक्ष ठेवलं होतं. हो, हो. मग आपण दावणीला बैल चांगली सांभाळत असताना आपल्यावर पण कोणतरी लक्ष ठेवत असतं की आता ह्यांच्या दावणीकडचा बैल घेऊन जायचा आहे. हो, हो. तर मंडळी आता खरं तर लय योग जुळून आलाय. त्याच ह्यांनी ज्या बैलाचा उल्लेख केला राणाचा, आत्ताच काही दिवसांपूर्वी आपण चॅनलच्या माध्यमातून आपली चॅनलची टीम इचलकरंजीमध्ये लाकूड शर्यतीला होती, आणि त्याच लाकूड शर्यतीला यांचा राणा, आपण राणाची एंट्री तिथं, म्हणजे लकीली आपल्याला त्या दिवशी तो राणाचा फर्स्टच त्यांनी हे केला होता हो, हो. की तो त्यांनी आणला. तर त्या राणाची मैदानातल्या एंट्रीला म्हणजे तसं आपण आता म्हणू की एखादा सेलिब्रिटी किंवा शाहरुख खान एंट्री, म्हणजे मी यांचा राणा पाहिलेला होता आम्ही टीमने, पण बैल बराचसा बाहेर होता, पण त्याच्या पुढे एखाद्या पुढाऱ्याच पुढे कशी गर्दी चालती की तशा पद्धतीने गर्दी चालत येत होती. इव्हन मी पण कॅमेरा उत्सुक होतो की नक्की येतंय कोण. मी पहिले म्हणलं की एक त्या आयोजकांचे कोणतरी मेन पाहुणे असतील, हे असतील, तर ही एंट्री होती ह्या राणाची खरं तर. आणि बैल ज्या पद्धतीने मैदानात आला हे सध्या तुम्ही पाहताय, आणि ज्या पद्धतीने बैल पळाला, हे केला ते केला, तर तुम्ही सांभाळत असलेली कालवड खोंड असेल, गाय असेल किंवा वळू बैल असेल,
तर त्याच्याकडे लक्ष हे संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटक नाही देशाचं असतं. तर आवर्जून सांभाळत असलेली जी काही तुमची दावण आहे, जीव लावून सांभाळा, याचं उत्तम उदाहरण सध्या आपल्या समोर आहे. आणि हे जीव लावून सांभाळत असताना तुमची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त पसरवण्यासाठी खिलार महाराष्ट्राची शान चॅनलने एक खिलार ॲप काढलेलं आहे की KHILLAR या नावाने तुम्हाला ॲप स्टोअर आणि प्ले स्टोअरला आयफोन असेल अँड्रॉइड असेल त्याच्यावरती सर्च करायचं आणि तिथे इन्स्टॉल करा. आणि तुम्ही स्वतः मालक आता माहिती टाकत चाला की जी माहिती जगापर्यंत पोहोचणार आहे. चॅनल तर तुमच्या सर्व शेतकऱ्यांसाठी काम करतच आहे, पण आता चॅनल म्हणते की आता शेतकऱ्यांना पण आपण हुशार करू, त्यांनी तिथं सोशल मीडियावरती आलं पाहिजे. मंडळी आता आपण त्यांच्या दावणीच्या अजून एक खोंड आहे की त्याच्याकडे जाऊया. मंडळी नुकतंच आपण स्वप्नील फडतरे यांच्या दावणीला असलेल्या बैलांची माहिती घेतली. आणि दावण सांभाळत असताना फक्त ही ह्याच मालकाची नाही किंवा आपल्या प्रत्येकाची दावण सांभाळत असताना ती दावणीवरची गाय बैल दुसऱ्याच्या दावणीला पण आवर्जून आग्रहाने घेऊन गेलं पाहिजे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे यांच्या दावणीचा राणा बैलाचा इचलकरंजीतला एक छोटासा व्हिडिओ पाहिला. मंडळी आता आपण त्यांच्या दावणीला असलेल्या एका जातीवंत आणि नुकत्याच त्यांनी कधी खरेदी केलाय स्वप्नीला? हा खोंड 2 महिने झाले हे बैल आणले दोन्ही. आता तो शेजारी पाहिलेला आणि हा पाहिलेला काय फरक आहे, काय तालमेळ या दोघांचा? हा तालमेळ म्हणजे अगोदर पाहिलेला बैल जो आहे तो त्या पहिल्या आपण ज्या मालकापासून आणलं इटनाळच्या सिद्धाप्पांकडून, त्यांनी तो 1 वर्षापूर्वी ते खोंड खरेदी केलेला. आणि हा जो खोंड आहे हा आपले चैत्र महिन्यात जी खरसुंडी यात्रा भरती त्या खरसुंडी यात्रेतून त्यांनी नेलेला होता. आपल्या आटपाडीचे विलासप्पा पाटील त्यांच्याकडून हा खोंड त्यांनी खरेदी केलेला होता. हे कुठल्या बैलाचं वासरू आपण सांगू शकतो? याची मिळालेल्या माहितीनुसार हा आटपाडीजवळ एक पिंपरी म्हणून गाव आहे. त्या पिंपरीमध्ये संतोष कदम वळ मालक आहेत. संतोष कदम, त्या संतोष कदम यांच्या बैलाच्या पोटचा बैल आहे. आणि याच्या अगोदरचं खोंड पाहिलं त्याचं कुठल्या बैलाची त्याची माहिती आता ते कसं आहे, इटनाळचे जे मालक आहेत त्यांनी माडगेळच्या इथं कुठेतरी वासरू ते लहान खरेदी केलं होतं. तर त्यांना मी माहिती बैल आणायला गेल्यानंतर विचारण्याचा भरपूर प्रयत्न केला. याची माहिती अगोदर आम्ही मिळवली होती पूर्ण. विलासप्पांनी माहिती दिली होती, अजून 1-2 जणांनी या वासराची माहिती दिलेली होती. पण त्या बैलाची माहिती त्या इटनाळच्या मालकांकडून आम्ही प्रयत्न केला मिळवण्याचा, पण त्यांना मराठी भाषा जरा कमी समजत असल्यामुळं त्याची पूर्ण माहिती अजून निघाली नाही. पण आम्ही प्रयत्न करून त्याची माहिती पण पूर्ण काढणार आहे. फक्त एवढंच समजलं की माडगेळ गावाच्या शेजारून खोंड खरेदी केला होता त्यांनी. धन्यवाद स्वप्नील. तर मंडळी आपण थोड्याच वेळापूर्वी स्वप्नील आणि वडिलांसोबत डिस्कशन केलं की या बैलांची नोंद राहावी. आता मिळालेल्या माहितीनुसार स्वप्नील या खोंडाची चर्चा करत होते, पण अगोदरची 2 बैल ही त्यांच्याकडे प्रॉपर माहिती होती. तर यासाठीच आपण सगळ्या खिलार पालकांना आग्रह करतोय की आपण मायक्रोचिप बसून हा उपक्रम पुढे घेऊन जाऊया. कारण ह्याच्यामध्ये तुमच्या आमच्या सगळ्यांची साथ असेल तरच. आणि हे जर काम केलं तर आज आपण पाहिलं तर गुजरातची गीर असेल किंवा साहिवाल असेल तर ह्या लोकांनी हेच रजिस्टर सर्वात जास्त मेंटेन केलं किंवा मायक्रोचिप बसवणं असेल, रजिस्ट्रेशन करणं असेल, ह्याला कुठल्याही प्रकारचा मोठा खर्च नाहीये. फक्त ही करण्यासाठी आपण म्हणजे आता एकटं चॅनल म्हणलं की करू म्हणून ते काय होणार नाही. तर हे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या संगतीने होणारी गोष्ट आहे की जेणेकरून उद्या भविष्य काळात प्रत्येक मालक आवर्जून म्हणला पाहिजे की हे कुठल्या गाईचं वासरू आहे, कुठल्या बैलाचं वासरू, याच्यासाठी हा प्रयत्न की जो पुढील भविष्य काळात सर्वात महत्वाचा ठरणार आहे. स्वप्नील, या मुलाखतीच्या शेवटी एक शेवटचं विचारायचं आहे की पुढील भविष्य काळात खिलार क्षेत्र हे अजून किती मोठ्या उंचीवर किंवा किती मोठं फायदेशीर आपल्या सर्वांसाठी असणार आहे? खिलार क्षेत्र हे आता हे जरा खिलार जी जात आहे ती जरा लोप पावत चालली होती. पण जरा हा जे खिलार महाराष्ट्र शान हा जे चॅनेल आहे, ह्या चॅनेलनं एकदम अशा शेवट टोकावर उंचीवर ठेवलेलं आहे हे खिलार क्षेत्र. या तुमच्यासारख्यांच्या सहकार्यामुळं हा खिलार हा नाद परत जोपासला जाऊ शकतो आणि चालू पण आहे. म्हणजे वाढ जी कमी झालेली बैलगाडा शर्यत बंद असले त्या काळात असू द्या किंवा मागच्या 1-3-4 वर्षाचा पिरियड असू द्या, एकदम लोप पावत चाललेली ही जात होती. तर ही पूर्ण फायदेशीर आहे खिलार. आणि इथनं जर असं तुमच्यासारख्या लोकांनी जर काम चालू ठेवलं कायम तर हे खूप उंच शिखरावर जाणार आहे. धन्यवाद स्वप्नील. खरं तर आता आणि इथून पुढे पण आपण जर आता मागच्या 5-6 वर्षाचा अनुभव घेतला तर इथून पुढच्या वर्षात आपल्याला चांगलंच बघायला मिळणार अजून. तर खरं तर हा मालकांचा शेतकऱ्यांचा मोठेपणा आहे. खिलार महाराष्ट्राची शान चॅनलनी फक्त थोडासा वेळ काढून दावणीला जाण्याचं काम केलंय, पण हे खरं काम या शेतकऱ्यांनी त्यांच्या दावणीला सांभाळलेली ही जातीवंत खिलार गाय बैल असतील तर या
हे मुख्य काम शेतकऱ्यांनी केलेलं आहे. त्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही असू किंवा इतर कोणता चॅनल असेल तर त्यांनी फक्त ते जगापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न होता. मंडळी, स्वप्नील एकदा नाव आणि फोन नंबर सांग. माझं नाव स्वप्नील उत्तम फडतरे, राहणार फडतरवाडी, पोस्ट बूथ, तालुका खटाव, जिल्हा सातारा. आणि माझा मोबाईल नंबर आहे 8308077307. आप्पा, आता एक शेवटचं विचारायचं आहे. तुमच्या काळात तुम्ही जेवढं सांभाळत होतात, स्वप्नील कसं सांभाळतोय? कमी 1000 पुढे अजून? नाही, माझ्या पुढे सांभाळते. म्हणजे चांगली गोष्ट आहे, आज एक म्हणजे आनंदाची गोष्ट आहे. माझं प्लॉटिंग असतं ना, असंच करा ते करा हे करा, बैल चांगला होतो. ह्यो बैल डबल झाला आता आणल्यापासून. ओके. हो. आता मला थोडंसं हे विचारायचंय की दावणीला आपण जेव्हा ही बैल सांभाळतो, यांची वैरण खुराक यांना असं काही वेगळं असतं का काय असतं? म्हणजे नाही, खुराक आमचं रेग्युलर पहिल्यापासून चालतोय तेच खुराक आमचं. गहू, मका आणि शेंगदाणा पेंड ओके. आणि गोळी पेंड मिक्स. म्हणजे शेंगदाणा पेंड आहे ना, चिकट होते ना भिजविल्यावर, गोळी पेंड टाकल्यावर जरा चिकट कमी होती. ओके. चिकटू शकत नाही आत काळ्याला. धन्यवाद आप्पा. तर मंडळी, आता ही माहिती आम्ही आमच्या माध्यमातून जेवढे प्रश्न जमले ते तुम्हाला त्याची उत्तरं मालकांकडून देण्याचा प्रयत्न केला. याच्यापेक्षा जास्त प्रश्न असतील तर आवर्जून मालकांच्या दावणीला या. तुमची गाय हिटवर आली म्हणूनच यावं असं काही आग्रह किंवा असं काही म्हणणं नाही. या मालकांच्या दावणीला आपण भेट पण दिली पाहिजे, कारण जे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतोय त्याच्यापेक्षा जास्त समोर पाहण्यात एक वेगळीच मजा आहे. तुमचे अजून पण कोणते प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या खाली तुमची कमेंट करा की अजून हे प्रश्न आहेत. आपण त्याच मालकांच्या माध्यमातून ती उत्तरं तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू. मंडळी, खूप खूप धन्यवाद. आणि चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. खिलारची माहिती जास्तीत जास्त शेअर करा. मंडळी, खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्र.